सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये मस्त कुरकुरीत अशी काहीतरी रेसिपी व्हायलाच हवी. तर यासाठी इथे मी 4 बटाटे कुकरमध्ये शिजत ठेवले. बटाटे शिजतायत तोपर्यंत पीठ मळून घेऊया. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता ही रेसिपी छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये रवा घालावा लागेल. तर इथे त्याच कपाने अर्धा कप रवा मोजून इथे मी यामध्ये घातला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी 1 छोटा चमचा मीठ घातलं. आता यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे. तर इथे मी अर्धा चमचा ओवा यामध्ये घालते आहे. यानंतर यामध्ये तूप घालायचं आहे. तर इथे मी 3 चमचे तूप घेतलं आहे. तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. तुपामुळे जास्त क्रिस्पी होईल रेसिपी. तर हा जो नेहमीचा पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने इथे मी 3 चमचे तूप मोजून घेतलं होतं. आता हे तूप सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे. तर असं छान असं चोळून घ्यायचं. यामुळेच आपली रेसिपी छान खुसखुशीत होईल. तर पाहू शकता अशी मूठ याची वळते म्हणजे अगदी परफेक्ट आहे तूप. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. नेहमी आपण चपातीसाठी जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ ते मळून घेतलं आहे. पाहू शकता. आता यामध्ये रवा आहे तर हे आपण असं ओल्या कापडामध्ये असं झाकून ठेवूया म्हणजे ते छान सेट होईल. तोपर्यंत आता आपण सारण तयार करूया. तर हे बटाटे आता थंड झालेत, सोलून घेऊया. 3 शिट्या करून मी शिजवून घेतले आणि नंतर पूर्ण थंड करून घेतले. बटाटे इथे सोलून घेतलेत, बाजूला ठेवूया आणि इथे आता एक वाटण तयार करूया. 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतले, यानंतर थोडंसं आलं आणि हिरवी मिरची घेतली. आता हे ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे जाडसर वाटून घेऊ शकता. तर हा मसाला पहा जाडसर वाटून तयार आहे. आता आपण सारण तयार करूया. तर यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवते आणि यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचे. तर इथे सगळं वाटण मी इथे घातलं आहे. या वाटणामध्ये बडीशेप घातली आपण तर त्याची चव खूपच छान लागते या रेसिपीमध्ये. नक्की घालून पहा तुम्ही. कचोरी, समोसे हे आपण नेहमीच बनवतो, खातो, पण एकदा ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूपच क्रिस्पी होते आणि चवीला अगदी मस्त लागते. तर आता जे बटाटे आपण शिजवून घेतले होते, सोलून घेतले होते ते मी कुस्करून यामध्ये घातलेत. आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. यानंतर पाव चमचा इथे गरम मसाला घातला, अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आणि अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालू शकता. तो तुम्हाला नंतर गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचा आहे. आता इथे मी थोडंसं लाल तिखट घातलं. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा वाटणामध्ये घातली होती, त्यामुळे फक्त थोडंसं इथे मी लाल तिखट घातलं. हे सगळं एकजीव करून घेतलं, छान परतून घेतली ही भाजी. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर मस्त असं हे आपलं सारण तयार आहे. मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मटारसुद्धा यामध्ये थोडासा वाफवून घालू शकता. जेव्हा आपण जिरं घातलं आणि त्यानंतर आपण वाटण परतून घेतलं तर त्यावेळेस तुम्ही वाफवलेला मटार यामध्ये घालू शकता.
आता आपलं हे स्टफिंग तयार आहे. हे पीठ आता आपलं छान सेट झालं आहे. पुन्हा एकदा मळून घेऊया. आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे. थोडा मोठा गोळा घेतला. आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पातळ अशी पोळी लाटून घेतली पहा. आता एका छोट्या वाटीने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे अशा या पुऱ्या कट करून घेतल्यात. पहा अगदी पातळ आहेत. आता यावरती थोडीशी कोथिंबीर पसरवायची आहे. तर प्रत्येक पुरीवरती अशी थोडी थोडी कोथिंबीर मी लावून घेतली. यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स यावरती लावायचे आहेत. हे फक्त दिसायला छान दिसावं, आपली रेसिपी छान दिसेल चिली फ्लेक्समुळे, म्हणून मी घालते. असतील तर घाला, नाहीतर फक्त तुम्ही कोथिंबीर घालू शकता. याबरोबर जर तुमच्याकडे कलोंजी असेल तर ती घालू शकता, किंवा जर सफेद तीळ असतील तर ते थोडेसे तुम्ही इथे घालू शकता. आणि थोडंसं असं लाटून घ्यायचं, म्हणजे हे चिटकेलसुद्धा आणि आपली पुरी आणखी पातळ होईल. आपल्याला अगदी पातळ अशी ही पुरी हवी आहे. आता त्याच्यातली एक मी पुरी घेते पहा, उलटी केली आणि आतल्या बाजूला आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे. तर असा एक छोटासा गोळा घेतला सारणाचा पहा, आणि असं सेंटरला ठेवून जसं आपण मोदकाप्रमाणे याला असं बंद करून घ्यायचं आहे. आणि असं गोल करून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे तयार आहे. तर असेच इथे बॉल्स हे तयार करून घेतलेत मी. आता हे आपण भाजून घेणार आहोत. तर हे आपण आज अप्पे पात्रामध्ये खूपच कमी तेलामध्ये भाजून घेणार आहोत. तर इथे पहा, मी अप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. इथे थोडंसं मी तेल घातलं आहे. हे तेल असं पसरवून घेऊया व्यवस्थित. आता यामध्ये हे आपण जे बॉल्स बनवलेत ते ठेवायचे आहेत. तर बनवतानाच हे बॉल्स अप्पे पात्राच्या मध्ये त्याच्यामध्ये राहतील इतके छोटे बनवायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित यामध्ये बसतात. आणि जे आपण याची वरची पारी बनवली ती अगदी पातळ बनवायची आहे, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजली जाते आणि छान खुसखुशीत होते. जर तुम्ही जाड बनवलीत तर आतपर्यंत ती भाजली जाणार नाही आणि कच्ची राहील. तर आता हे लगेच 1-1 मिनटानंतर आपल्याला असं त्याची बाजू फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ते सगळीकडून एकसारखं भाजलं जातं. तर खूपच कमी तेलामध्ये बनणारी अशी ही रेसिपी आहे. आपण हे कमी तेलामध्ये जरी बनवत असलो तरी समोसा कचोरीपेक्षा हे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं. तर सतत याची बाजू अशी पलटायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे. तुम्ही झाकण ठेवलं तर हे वाफवलं जाईल आणि मग ते कुरकुरीत होणार नाही. ते परत मी थोडंसं 1-1 ड्रॉप तेल यावरती सोडलं. यावरती आपण जे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातले त्यामुळे सुद्धा पहा दिसायला खूप छान दिसतं. हे अगदी खरपूस होईपर्यंत मंद फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता पहा, हे सगळ्या बाजूने छान असं भाजलं गेलं आहे, अगदी कुरकुरीत झालं आहे. आतपर्यंत असं हे भाजलं गेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तर इथे पहा, मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं आहे. हे असंच सुद्धा खूप छान लागतं. पहा, तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सुद्धा हे सर्व करू शकता. दिसायला जितकं छान दिसते चवीला अगदी अप्रतिम आहे.
तर इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवते. पहा, आतपर्यंत अगदी क्रिस्पी झालं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. टेक केअर. बाय बाय.